आज नवरात्रीचा दुसरा दिवस. शक्तिरूपी साऱ्या जगाचे रक्षण करणारी अशी माँ दुर्गा, जिची आपण भक्तिभावाने पूजा करतो. आज आपल्या जागर स्त्री शक्तीचा या विशेष सिरीजमध्ये देशातील पहिल्या IPS अधिकारी किरण बेदी यांचा धडाडी प्रवास आपण जाणून घेणार आहोत. देशामध्ये पहिल्या अधिकारी होणाऱ्या किरण बेदी या सामान्य कुटुंबातून जरी आलेल्या असल्या तरी त्यांच्या कार्याने आज घराघरात त्यांचे नाव आणि त्यांचे कार्य माहीत आहे. फक्त अधिकारी म्हणून नाही, त्या एक सामाजिक आणि राजकीय कारकीर्द देखील त्यांची तितकीच लोकप्रिय आहे. आजच्या या व्हिडिओमधून नीडर व कर्तृत्ववान देशाच्या पहिल्या IPS अधिकारी किरण बेदी यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. किरण बेदी यांचा जन्म स्वातंत्र्योत्तर काळात 9 जून 1949 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. किरण यांच्या वडिलांचा कापड व्यवसाय होता. व्यवसाय असला तरी त्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. किरण यांच्या पूर्वश्रमीचे नाव किरण पेशवारिया असे होते. त्यांचे वडील स्वतः टेनिसपटू होते. किरण आणि त्यांच्या तिन्ही बहिणींना देखील टेनिसची खूप आवड होती. शालेय वयात असताना किरण यांनी देशभरात प्रवास करून टेनिसच्या मॅच खेळलेल्या. त्यांनी अगदी देशाला देखील टेनिसमध्ये रिप्रेझेंट केलेले. मात्र खेळ खेळताना त्यांच्या 2 वेण्या एकाग्रतेमध्ये अडथळा निर्माण करत असत. त्यामुळे वडिलांना विचारून त्यांनी आपले केस कापून टाकले आणि चक्क बॉयकट करून घेतला. सुंदरतेपेक्षा त्यांनी त्यावेळी खेळाला जास्त महत्त्व दिलं होतं. मात्र त्यांची ही बॉयकट स्टाईल पुढे जाऊन त्यांची ओळख बनली आणि अतिशय लोकप्रिय झाली. किरण टेनिस खेळामध्ये देशभर मॅच खेळत असल्या तरी त्यांची शिक्षणाप्रतीची गोडी कमी झाली नव्हती. वडिलांनी जसे त्यांना टेनिस खेळण्याबाबत मोकळीक दिली होती, तसेच शिक्षणाचे पाठबळ देखील दिले होते. घरची परिस्थिती गरीब असली तरी किरण यांना उच्च शिक्षण घ्यायचं होतं. किरण यांचे प्राथमिक शिक्षण अमृतसरमधील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट या शाळेत झालेलं. शाळेत असतानाच त्यांनी नॅशनल कॅडेट कॉर्प्सचा म्हणजेच NCCचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केलेली. 1967 साली त्यांनी इंग्रजी या भाषेची पदवी मिळवली. 2 वर्षानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून 1970 मध्ये राज्यशास्त्रात MA केलं. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर देखील त्यांचं शिक्षण चालू ठेवलं आणि समाजशास्त्र या विषयावर PhD केली. घरची परिस्थिती गरीब असताना देखील PhD पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. किरण यांचे शिक्षण आणि टेनिस हा खेळ दोन्ही बरोबरीने चालू होतं. 1972 मध्ये पुणे आशिया खंडातील महिला टेनिस चॅम्पियनशिप त्यांनी जिंकली आणि त्याच वर्षी त्यांनी भारतीय पोलीस अकॅडमीमध्ये प्रवेश केला. 16 जुलै 1972ला त्यांची मैसूर येथे राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलीस ट्रेनिंग सुरू झाली. त्या 80 पुरुषांच्या तुकडीमध्ये एकट्याच महिला होता. त्यांचे प्रशिक्षण हे पुरुषासारखेच होते. त्यांनी पुरुषांच्या बरोबरीने प्रशिक्षण घेतले आणि जिद्दीने पोलीस खाते जॉईन केले. 1974 मध्ये पोलीस अधिकारी म्हणून त्या बाहेर आल्या आणि IPS अधिकारी म्हणून रुजू झाल्या. IPS किरण बेदी यांनी भारतीय पोलीस सेवेमध्ये रुजू होऊन इतिहास रचला. किरण बेदी यांनी पहिल्या महिला IPS अधिकारी बनून हे दाखवून दिले की महिला देखील काही मागे नाहीयेत. IPS साठी निवड झाल्यानंतर किरण बेदी यांनी राजस्थानमधील माउंट आबू येथे सुरुवातीचे काही दिवस घालवले. त्यानंतर संपूर्ण पोलीस सेवेमध्ये असताना किरण बेदी यांनी बरीच महत्त्वाची पदे यशस्वीरित्या सांभाळली. 1977 मध्ये इंडिया गेट दिल्ली येथे झालेल्या उठावावेळी चांगल्या प्रकारे नियंत्रण केले. 1979 साली पश्चिम दिल्लीच्या DSP पोलीस पदाची धुरा देखील सांभाळली. किरण बेदी यांनी 1981 साली दिल्लीत ट्रॅफिक DSP या पदाचा कार्यभार स्वीकारला. या काळात त्यांनी शहरातील वाहतूक पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी खूप काम केले आणि बेकायदेशीर पार्किंग विरोधात नियम लागू केले. त्यानंतर नवी दिल्ली पोलीस मुख्यालयात कमांडर, उत्तर दिल्ली DSP, NCBच्या उपसंचालक, दिल्लीच्या महानिरीक्षक अशा अनेक पदांवर किरण बेदी यांनी पदभार स्वीकारला आणि उत्तम कार्य देखील केले. त्या 2005 साली शेवटच्या भारतीय पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक होत्या. 2007 साली किरण बेदी यांनी वैयक्तिक कारणांमुळे पोलीस दलाचा राजीनामा दिला. कणखर नेतृत्व असणाऱ्या किरण बेदी यांनी प्रशासकीय सेवेनंतर राजकारणाकडे वळण्याचा निर्णय घेतला. पोलीस सेवेप्रमाणे राजकारण आणि समाजकारणामध्ये देखील किरण बेदी यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. अन्यायाविरुद्ध आणि भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांनी लढा उभा केला. राजकारणामध्ये देखील त्यांची कारकीर्द निर्भीड आणि लक्षणीय ठरली. 2015 साली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाच्या उमेदवार म्हणून दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक लढवली. त्यानंतर 2016 साली किरण बेदी यांची केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. पोलीस सेवा आणि राजकारण या क्षेत्रामध्ये कार्यरत असतानाही समाजसेवेचा आपला वसा किरण बेदी यांनी कधीही सोडला नाही. दोन्ही वेळेस कार्यरत असताना त्या समाजसेविका म्हणून देखील काम करत होत्या. 2001 साली अण्णा हजारे यांनी आयोजित केलेल्या इंडिया अगेन्स्ट करप्शन या आंदोलनात त्या सामील झाल्या. व्यसनमुक्ती आणि महिला सक्षमीकरण यासाठी नवज्योती इंडिया फाउंडेशन NIF ची बेदी यांनी स्थापना केली. आपकी कचोरी नावाचा किरण बेदी होस्ट केलेला TV शो जबरदस्त हिट ठरला होता. भारताच्या इतिहासाच्या सुवर्ण पानांवर किरण बेदी यांनी आपल्या कार्याने नाव कोरले. 1979 साली भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती शौर्य पुरस्कार देऊन किरण बेदी यांचा गौरव करण्यात आला.
1992 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला पुरस्कार, 2004 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे संयुक्त राष्ट्र पदक, 2007 साली सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी किरण बेदी यांना सन्मान करण्यात आला. 2013 साली राय विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट ऑफ पब्लिक सर्व्हिसने सन्मानित करण्यात आले. कठीण परिस्थितीत उत्तुंग स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी जिद्दीने स्वप्न साकारणाऱ्या किरण बेदी या प्रेरणास्थान आहेत. काही अधिकाऱ्यांची कारकीर्द ही नेहमी लक्षात राहणारी असते. त्यापैकीच एक आहेत किरण बेदी. त्यांच्या कार्यास आपल्या चॅनलकडून एक सॅल्यूट तर बनतोच ना. जागर स्त्री शक्तीच्या माध्यमातून देशाच्या पहिल्या IPS अधिकारी किरण बेदी यांना सलाम.